नमस्कार, मी ऐश्वर्या केळकर. दीप वाहिनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूयात बातमीपत्राला. त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. खेड शहरातून निघाली दुर्गा मातेची विसर्जन मिरवणूक. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा गाजला. शिंदे सरकार आणि 40 आमदारांवर जोरदार हल्लाबोल. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदेंची तोफ ठाकरे गटावर चढली. 50 खोके एकदम ओके टीकेवरती ठाकरे गटाला शिंदेंकडून चोख प्रत्युत्तर. अखेर निलेश राणे यांचा राजीनामा मागे. सागर बंगल्यावरील फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णयात बदल. आणि लांजा ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत बांधकामाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. पाहुयात सविस्तर वृत्त. आज खेड शहरातून विविध मंडळांच्या दुर्गा मातेची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये खेड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच शिवसेना शिंदे गट यासह मनसे आणि तसेच विविध मंडळांच्या दुर्गा मातेला यावेळी निरोप देण्यात आला. वळूयात पुढच्या बातमीकडे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात घणाघाती भाषण करत एकनाथ शिंदेंवरती आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या 40 आमदारांवरती जोरदार टीका केली आहे. तसंच भाजपाची परंपरा काय ते देखील त्यांनी सांगितलंय. आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलनं उभी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आभार मानले. याचबरोबर आत्ताच्या सरकारचा उल्लेख डायरचं सरकार असा केलाय. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. तर आझाद मैदानातून दसरा मेळाव्याला सुरुवात होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारवरती तोफ डागायला सुरुवात केली. 50 खोके एकदम ओके असा आरोप शिंदे गटावर झालाय. या टीकेवरून आता त्यांनी ठाकरे गटाला चोख प्रत्युत्तर दिलंय. मुंबईतील आझाद मैदानावरती शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. त्याचबरोबर त्यांनी मराठा समाजाला भावनिक आवाहन देखील केलंय. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. सुकिवली गावची कन्या सिद्धी राजेंद्र चाळके हिची 37वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2023 महाराष्ट्र महिला कबड्डी संघात निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे खेड शहराचं नाव आता प्रकाश झोतात आलंय. सिद्धी चाळके हिच्या यशाबद्दल आता तिच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तरी खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे, दीपक चाळके, राजेंद्र चाळके, करण चव्हाण, प्रतीक करंजवरकर यांनी सत्कार करत तिचं आता कौतुक केलंय. श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळमध्ये नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न झालाय. या कार्यक्रमात नर्सरी ते 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी पारंपरिक बोंडला आणि तसेच हातगाव नृत्य स्पर्धा देखील घेण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. तसेच यावेळी दांडिया स्पर्धा देखील संपन्न झाल्या. या प्रसंगी संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेट्टी, खजिनदार दिग्विजय इंदुरकर तसेच प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस अली यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. तर भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दसऱ्याच्या दिवशी मोठा निर्णय घेतला. निलेश राणे यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. सोशल मीडियावरती पोस्ट करून त्यांनी याबाबतची माहिती दिली. राजकारणात मन रमत नसल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. निलेश राणे यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं होतं. तरी रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांच्यामध्ये तब्बल 3 तासाची चर्चा केली. अखेर भाजपाचे नेते माजी खासदार निलेश राणे यांची नाराजी आता दूर झाल्याची माहिती समोर आली आहे. निलेश राणे यांची नाराजी आता दूर झाली आहे. त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलेला निर्णय आता मागे घेतलाय. सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निलेश राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात झालेल्या बैठकीनंतर निलेश राणे यांची नाराजी आता दूर झाली असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर दिली आहे. न अन्न पाणी न वैद्यकीय उपचार, जरांगे पाटलांचं दुसरं आमरण उपोषण आता सुरू झालंय. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला वेळ आता संपलाय. यानंतर जरांगे पाटील यांनी आपण पुन्हा आमरण उपोषण सुरू करत असल्याचं जाहीर केलंय. हे उपोषण कुठलेही अन्न पाणी आणि वैद्यकीय उपचार न घेता केलं जाणार असल्याचं
जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय। तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याशी मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवर संपर्क साधलाय। उपोषण करू नका असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। तर यावर आता उत्तर देत, तुम्ही 1 महिना मुदत मागितली, तुमच्या शब्दाला मान देत आम्ही 1 महिन्याऐवजी 41 दिवस दिले। आता अडचण काय आहे, आमचं नेमकं चुकलं तरी काय, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी महाजन यांना विचारलाय। तर लांजा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालं। पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून सदर कार्यक्रम पार पडला। या भूमिपूजन कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्वे, उपसंचालक डॉक्टर प्रेमचंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आटले हे सर्व उपस्थित होते। रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे रोहा नवरात्रोत्सव 2023 जागर युवा शक्तीचा नारी शक्तीचा सन्मान ही संकल्पना घेऊन कार्यक्रम संपन्न झालाय। तरी यावर्षी नवरात्र उत्सव कार्यक्रमात श्रीवर्धन तालुक्यातील मौजे आदगाव येथील कृष्णकांत दत्तात्रय मोरे यांची सुकन्या अदिती मोरे या युवतीचा सन्मान करण्यात आला। यावेळी आमदार अनिकेत तटकरे आणि महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती होती। या नारी शक्ती सन्मान मुळे शुभेच्छांचा वर्षाव होतोय। वळूयात पुढच्या बातमीकडे। महाड तालुक्यातील दासगाव येथील रहिवासी दत्ताराम गणपत दासगावकर यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली। सदर आगीमध्ये गुरांसाठी भरलेला पेंडा जळून खाक झालाय। प्रसंगावधान राखत दत्ताराम दासगावकर यांनी आपली गुरे गोठ्याच्या बाहेर सोडली असल्याने मोठा अनर्थ टळला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीमुळे गुरांच्या गोठ्याचे लाखोचे नुकसान मात्र झाले। आग नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी आपद मित्र आणि तसेच अग्निशमन दल दाखल झालं होतं। त्यांनी आग आटोक्यात आणली। तरी सरकारकडून दत्ताराम दासगावकर यांना नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। नाव दत्ताराम गणपत दासगावकर। आज माझ्या वाड्यामध्ये आग लागली 4च्या टायमाला। तेव्हा मी जरा घरामध्ये होतो, मला जरा माहिती नाही। नंतर धूर यायला लागला तर मी बघायला आलो, तर माझी ढोरं वाड्यामध्ये होती बांधलेली। मी त्यांना सोडून बाहेर लावली आणि आग विझवायचा प्रयत्न केला, ते आग काय विझा नाही। मग म्हाडला मी डायरेक्ट फोन लावला आणि अग्निशमनवाल्यांना बोलून घेतली आणि सर्व ते आजूबाजूवरचे लोक पण जमा झाली। त्यांनी थोडीफार मदत केली आणि माझा पेंडा वगैरे होता तो बराच जळलेला आहे आणि सर्व काय हे फाटी वगैरे पण सर्व ही झाली सर्व, आणि वाशिक बिशिक कवलं बिवलं सर्व उडाली ही झाली उडालीत सर्व। आता मी काय करणार, मी एक तर गरीब माणूस। शासनाने महाराष्ट्र शासनाने मला मदत करावी। तर वाघ बकरी चहा समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं अहमदाबाद मधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले। मिळालेल्या माहितीनुसार पराग देसाई 15 ऑक्टोबरला मॉर्निंग वॉकला निघाले असताना रस्त्यावरील कुत्र्यांनी त्यांच्यावरती हल्ला चढवला। कुत्र्यांपासून वाचण्यासाठी ते पळत असताना त्यांचा तोल जाऊन ते घसरून पडले। यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि ब्रेन हॅमरेज झाला। यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र अखेर वयाच्या 49व्या वर्षी पराग यांनी जगाचा निरोप घेतला। तर आता कोकण रेल्वेवर 1 नोव्हेंबर पासून गैरपावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे सीएसएमटी मडगाव सीएसएमटी वंदे भारतची सफर प्रवाशांना शुक्रवार वगळता दररोज अनुभवता येणार आहे। यावेळी राजधानीसह 88 गाड्यांचा वेगही वाढणार आहे। दिवाळी सुट्टी आणि नववर्ष स्वागत करण्यासाठी कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। कोकण रेल्वेवरती 1 नोव्हेंबर पासून गैर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे सीएसएमटी मडगाव सीएसएमटी वंदे भारतची सफर प्रवाशांना शुक्रवार वगळता दररोज अनुभवता येणार आहे। तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच NCERT या पुस्तकांमध्ये लवकरच आता इंडिया ऐवजी भारत लिहिलं जाऊ शकते। वास्तविक आणि शैक्षणिक धोरणाअंतर्गत NCERT आपल्या अभ्यासक्रमात बदल करते। त्यासाठी 19 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीने देशाचे नाव इंडिया ऐवजी भारत असे लिहिण्याची सूचना जारी केली आहे। याशिवाय अभ्यासक्रमातून प्राचीन इतिहास काढून क्लासिकल इतिहासाचा समावेश करण्याची शिफारस देखील आता NCERT तर्फे करण्यात आली आहे।
वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी.